दम लागलाय, धावत आलो कारण 1 तास राहिलेला आहे. तर चला आतापासून सुरू होतोय आपला पुढचा प्रवास. तर आत्तापर्यंत आपण 2 ते 3 ठिकाणी दर्शन घेतलेलं आहे आणि यापुढचं जे दर्शन आहे ते आपलं वणीमध्ये होणार आहे. पण इथेच आपल्याला भरपूर उशीर झालेला आहे. तर बघूया आपल्याला वणीमध्ये पोहोचायला किती उशीर होतो. आणि आजचं दर्शन आणि नाईट दोन्ही सुद्धा वणीमध्ये असणार आहे. तर वणीमध्ये तर पोहोचलोय आणि तुम्ही धावपळ बघताय आमची. ही धावपळ चाललेली आहे दर्शनासाठी, कारण 9 वाजेपर्यंत दर्शन बंद होतं, म्हणजेच मंदिर बंद होतं. तर आपल्याला आता रोपवेने जायचं आहे आणि 7:45 झालेले आहेत. तर 1 तास राहिलेला आहे, 1 ते सव्वा तास. बघूया पटापट आपण दर्शन घेऊन पुन्हा खाली येऊ. चला तर पोहोचले आपण सप्तशृंगी मातेच्या गडावर आणि बघूया आता आपल्याला किती वेळ होतो दर्शनासाठी. आलेलो आहोत आपण सप्तशृंगी गडावर आणि रोपवेने आलो कारण आपल्याला यायलाच उशीर झाला होता आणि 9 वाजता बंद होतं मंदिर. तर 8 वाजलेले आहेत, त्याच्यासाठी आम्ही रोपवेने आलो आणि दम लागलाय, धावत आलो कारण 1 तास राहिलेला आणि आम्हाला नाशिकमध्येच उशीर झाला होता, त्याच्यामुळे इथे यायला थोडा उशीर झाला. आणि हे जे मंदिर आहे ते 9 वाजता रात्री बंद होतं, त्याच्यामुळे आम्ही घाई करत आलो. बघूया, व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुम्ही सुद्धा सप्तशृंगी मातेचं दर्शन घ्या लाईव्ह चालूमध्ये. झालेला आहे आणि आता आम्ही गडावर खाली उतरलेलो आहोत.
आपण दर्शन घेऊन उतरलेलो आहोत आणि आता जेवणाकडे आपल्याला जेवण करायचं आहे. आणि आजची जी नाईट आहे आपली ती इथेच असणार आहे, हे वणीमध्ये. चला, दर्शन तर आपलं छानपैकी झालेलं आहे आणि आता आपण आलेलो आहोत महाप्रसाद घेण्यासाठी. आणि छानसं इथे प्रसाद घेऊन आपण आता रूमवर जाणार आहोत. मग तिथे आजची नाईट आणि मग उद्या सुरू होईल आपला पुढचा प्रवास. जेवण खायला आलेलो आहोत आम्ही. चला, तर रात्री आमचं वणीमध्ये छानपैकी दर्शन झालं आणि नाईट आम्ही वणीमध्येच काढली. आणि आज पहाटे आम्ही रेडी झालेलो आहोत सगळेजण उठून. आणि आता 6:15 झालेले आहे आणि आता प्रवास चालू होणार आहे पुढचा. तर पुढचा ब्लॉगसुद्धा नक्कीच बघा. तर चला, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक करा. आणि हां, अजूनही आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ पुन्हा एकदा नवीन एका ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.